मित्रांनो, त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचा दुसरा गुणधर्म पाहूयात। हा गुणधर्म सांगतो की त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते। म्हणजेच हा जर त्रिकोण असेल ABC तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की AB ची लांबी अधिक BC ची लांबी ही CA च्या लांबीपेक्षा मोठी असते। पण फक्त AB आणि BC नाही तर कोणत्याही दोन बाजू म्हणजेच मी AB आणि CA यांची बेरीज केली तर ती राहिलेली तिसरी बाजू कोणती आहे? BC। यापेक्षाही मोठी असायला पाहिजे। पुन्हा जर मी BC आणि CA ची बेरीज केली, BC ची लांबी अधिक CA ची लांबी ही राहिलेली तिसरी बाजू आहे AB च्या लांबीपेक्षा मोठी असते। व्यवहारात आपण याचा खूपदा वापर करतो, आपण ज्याला शॉर्टकट म्हणतो। म्हणजेच जर मला B पासून A पर्यंत जायचं असेल तर मी आणि हे माझं मैदान आहे, या मैदानात मला जायचा नेहमीचा मार्ग आहे जो तो BC वरून इथे चक्कर मारून मी A ला पोहोचायचा आहे। पण हे अंतर जास्त पडत असल्यामुळे आपण नेहमी छोटा रस्ता घेतो, BA। आपण सरळ BA ला पोहोचतो का? कारण का आपल्याला माहिती आहे की B आणि A मधलं हे सगळ्यात छोटं अंतर आहे। या बाजूने असं आपण गेलो तर ते जास्त पडणार आहे का? इथे पाहू आपण की हा जर त्रिकोण असेल तर हा BC ही एक बाजू, CA ही दुसरी बाजू, या दोघांच्या अंतरांची बेरीज ही AB पेक्षा मोठी असते। आणि हेच गणितातलं कारण आपण व्यवहारात नकळतपणे वापरत असतो। यावरती एक सराव गणित करूया आपण। प्रथम हे पहिलं गणित करूया। या बाजूंची लांबी पाहून आपल्याला हे ठरवायचं आहे की असे त्रिकोण काढता येतील का नाही। आपल्याला बघायचं आहे बाजू, पहिली बाजू आणि दुसरी बाजू 7 अधिक 8 बरोबर येतात 15 आणि हे कंपेअर करायचं आहे आपल्याला त्याच्या तिसऱ्या बाजू बरोबर। 15 हे 9 पेक्षा मोठे आहेत का? हो आहेत, म्हणजे एक अट पूर्ण झालेली आहे। तर दुसरं बघूया, 8 आणि 9 ची बेरीज करू आपण। 8 अधिक 9 बरोबर येतात 17 आणि आपण तिसरी बाजू राहिलेली 7 याची तुलना करू। 17 आणि 7 यांची तुलना करता आपल्याला दिसतंय 17 मोठे आहेत, म्हणजे दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे, म्हणजे ही अट सुद्धा आपली पूर्ण झालेली आहे। आता आपण बघूया तिसरी, 9 आणि 7 यांची बेरीज करू। 9 अधिक 7 येतात 16 आणि राहिलेली बाजू आहे 8। इथे सुद्धा आपल्याला दिसते तुलना केल्यावर 16 हे 8 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे या तिसऱ्या अटीची सुद्धा आपण पूर्तता केलेली आहे आणि म्हणजेच हा त्रिकोण काढता येणं शक्य आहे। दुसऱ्या उदाहरणात बघूया आपण। पहिल्यांदा बाजू 1 बाजू 2, 6 अधिक 4 बरोबर येतात 10। त्यांची तुलना करायची तिसऱ्या बाजूशी 2 शी। 10 2 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे ही अट आपली पूर्ण झालेली आहे।
4 अधिक 2 येतात 6. तिसरी बाजू आहे 6. 6 6 पेक्षा मोठे नाहीत, 6 6 पेक्षा बरोबर आहे. म्हणजे आपली ही अट पूर्ण झालेली नाही. या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी नाहीये आणि म्हणूनच इथे त्रिकोण शक्य नाही. त्रिकोण व त्रिकोणांचे गुणधर्म या धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. त्रिकोण ट्रायंगल, बहुभुजाकृती पॉलिगॉन, समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण आयसोसेलेस ट्रायंगल, विषमभुज त्रिकोण स्केलेन ट्रायंगल, लघुकोन त्रिकोण अॅक्यूट अँगल ट्रायंगल, विशाल कोन त्रिकोण ऑब्च्युज अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.